नवीन करारातून दोन सेवक जण आहेत आपल्यामध्ये, एक डोंगरेची आहेत, एक आशीची आहेत. ते पाळी पाळीने वाचते. जो परस्पराचा गुप्त स्थळी बसतो तो सर्व समाजाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. कारण तो पारध्याच्या पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाखर घालील. त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी फटकी, याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस शस्त्रवधी पडले, तुझ्या उजव्या हातात लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांनी ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिबळ तुझ्या दृष्टीत पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे, म्हणून तू परस्पराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या निमित्तांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धुंड्याची ठेस लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. तू सिंह व नाग याच्यावर पाय देऊन चालशील, करून सिंह व अजगर यांना तुडून चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करील. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उंच स्थळी सुरक्षित ठेवील. तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईल. संकट समयी मी त्याच्याजवळ राहील. मी त्याला मुक्त करील. मी त्याला गौरव देईल. त्याच्या दीर्घ आयुष्य देऊन तृप्त करील. त्याला मी सिद्ध केलेले तारण अनुभव घडवील. ते बाप ह्या सगळ्या वचन योहान कृषी बोलण्याचा 11 अध्याय 25 आणि 26 येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधी मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? ती त्याला म्हणाली, होय प्रभूजी. जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे. प्रियांनो, आज आपण देवाच्या वचनातून वाचलेलं आहे. आणखी काही वचन आपण वाचू. ब्रदर मदत करतील वाचायला. योहान कृ शुभवर्तमानामध्ये याच्या 11व्या, 25 आणि 26व्या वचनामध्ये जसं आशिष भाऊने आपल्या वाचलं, मार्थाला अशीच एक दुःख झालं होतं. तिचा भाऊ मरण पावला होता, लाजर जवान. तेव्हा पण वही हूँ, जो कोई मुझ पर विश्वास करता है वो यदि मर भी जाए तो भी जिएगा, और जो कोई जीता है और वो विश्वास करता है वो अनंत काल तक मरेगा. तो सब इस बात पर विश्वास करते. तिला म्हटले, मार्थाला असंच दुःख झालं होतं. जसं ऐकलं की तिचा भाऊ मरण पावला होता. येशूला बोलवायला पाठवलं की तू ज्याच्यावर प्रेम करतो, लाजर तुझा भक्त, तो बिमार आहे, तू त्याला पाहायला ये, भेटायला ये. पण येशू ख्रिस्त 4 दिवस आणखी उशीर करून गेला. तोपर्यंत लाजर मरून गेला होता. आणि लाजरच्या मयतीवर प्रभू येशू ख्रिस्त जातो तेव्हा मार्था तिला येऊन म्हणते की तू आता मेलाय. मग येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? मग मार्था काय म्हणते? ती त्याला म्हणाली, होय प्रभूजी. जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे. आणि त्यानंतर आपण बघतो की येशू ख्रिस्त या जगात असताना, तिथे पण असताना लाजराला जिवंत करतो. आणि त्यामधून तो हे शिक्षण देतो की एक जीवन आहे, मरण्यानंतर पण एक जीवन आहे.
आणि ते खूप सुंदर जीवन आहे. आणि त्या जीवनासाठी तो म्हणतो की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. म्हणजे व्यक्तींना मेला असला तरी त्याला जिवंत करण्याचा अधिकार त्याला आहे. का? पहिली गोष्ट आपल्या सर्वांना माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त मेला, तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला आणि तो जीवित आहे. आणि तो जीवित असल्या कारणामुळं त्याच्यावर विश्वास ठेवणारे त्याचे भक्त सुद्धा काय करतील? जीवित होतील. तो जीवित करून घेऊन जाईल. या विश्वासाने जे आहे आपण त्यांना जे आहे जाळत नाही, आपण त्यांना माती देतो. आता प्रश्न इथे असा आहे की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. याचा अर्थ काय? पुनरुत्थान म्हणजे काय? मेला असला तरी जिवंत होईल शरीरासोबत. आणि जीवन म्हणजे काय? तर इथलं जीवन का नाही, तर सार्वकालिक जीवन. आता इथं आपण सर्व जण रडत आहोत ना, काही लोक रडत आहे. जास्त करून आपण बघतो की कुटुंबातले जवळीक, त्यांचे मुलगा असो, पत्नी असो, हे जास्त रडत आहेत. पण रडण्याविषयी प्रभू येशू ख्रिस्तानी काय म्हटलेलं आहे ते आपण काही वचनामध्ये बघूया की खरंच आपण रडायला पाहिजे का आणि नाही रडायला पाहिजे, तर का बरं नाही रडायला पाहिजे, त्या विषयी जे आहे आपण बघणार आहे. पहिले रोमकरास पत्र याचा 15वा अध्याय 12वा अध्याय आणि 15 वचन आपण वाचूया. रोमकरास पत्र याचा 12चा 15. त्यामध्ये आपण बघतो देव येशू ख्रिस्ताचा शिष्य आनंद करने वालों के साथ आनंद करो, हा, आनंद करणाऱ्यांसोबत काय करा? आनंद करा. रोने वालों के साथ रो, आणि रडणाऱ्यांसोबत रडा. म्हणजे काय म्हटलेलं आहे की आनंद करत आहे, जिथं लग्न आहे त्यामध्ये आनंद जातो, तिथं मयत आहे, तिथं रडत आहेत, आपण त्यासोबत सामील होतो. हे समाजाचं काय काय काम आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय म्हटलेलं आहे की जे रडत आहे त्याच्यासोबत रडा. दुसरी गोष्ट योहान कृषी वर्तमान याचा 23वा अध्याय आणि 28वं वचन काय म्हणतं? हा, योहान 23:28 काय म्हणतं? 23वा अध्याय 28वं वचन. इथे म्हटलंय की तुम्ही आपल्या बालकांसाठी रडा, आपल्या बालकांसाठी रडा. काय म्हटलेलं सांगा? हा, 23:28 नाही योहान, अच्छा 21 हा 21 बघा, चुकीचं टाईप करा. हा 21 वचन आहेत. हा 21-23. हा, इसलिए भाइयों, हाँ इसलिए है मैं यह बात फैल गई है कि हाँ वो चेला न मरेगा. न मरेगा. हाँ तो भी यीशु ने उनसे कहा, हाँ ये नहीं कहा कि वो न मरेगा, न मरेगा, परंतु यह कि यदि मैं चाहूँ कि वो. म्हणजे आपण जर बघितलं, यांनी वचन वाचलं, पुनरुत्थान जीवन मीच आहे, माझ्यावर जो विश्वास करेल तो मेला असला तरी जिवंत राहील, आणि जो जिवंत आहे तो कधी मरणार नाही. मग एखादी प्रश्न विचारला, मग आता मी जीवन मी कधीच मरणार नाही का? तर प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगतो की बाबा हे सर्व माझ्यावर आहे, हे सर्व माझ्यावर आहे. या जगात प्रत्येकाला मरण आहे, या जगात प्रत्येकाला मरण आहे. त्याला म्हणते पहिला मृत्यू. पण प्रभू येशू ख्रिस्त ज्या मृत्यूबद्दल बोलत होता तो म्हणजे दुसरा मृत्यू. दुसरा मृत्यू म्हणजे काय? की माणूस हा मरण पावल्यानंतर देवाचं वचन काय म्हणतं की सर्वांनी पाप केले आहे, देवाच्या महिमेपासून काय आहे? रहित आहे, रहित आहे. आणि पापाचे वेतन काय आहे? मरण आहे. हे मरण आहे. म्हणजे व्यक्ती हा जगात आला तर तो त्याला मरण आहे. आणि विशेष करून जो पापात मेला त्याला दुसरं मरण आहे. या जगात आपण सर्व आहो, यांना पहिलं मरण आहे. हा आपल्यावर शापच आहे. पण सर्वात बेकार गोष्ट, सर्वात कठीण आणि शोकांतिका असलेली अशी गोष्ट म्हणजे दुसरं मरण. ते कसं असते की माणूस मेल्यानंतर तो मरत नाही, त्याचं शरीर मरतं, आत्मा राहतो. तो आहे आत्मा. तो आत्मा जर स्वर्गात जाईल तर ते जीवन, अनंत जीवन. आणि तो आत्मा जर नरकात जाईल तर ते
दुसरा मृत्यू नरक, आणि त्यामध्ये आपला भाग नसायला पाहिजे. म्हणून येशू ख्रिस्त तिथे येऊन म्हणतो, अरे तुला काय, तू कसा प्रश्न विचार, तुला काय, मी आहे पुनरुत्थान आणि जीवन. हे सत्य सांगायला जे आहे प्रभू येशू ख्रिस्त या जगात खरंच आला होता. बरं, मग दुसरा मृत्यू तर सर्वांनाच आहे हो. पहिलाही मृत्यू सर्वांनाच आहे, आणि दुसऱ्या शब्दात जर पाहिलं तर दुसराही मृत्यू सर्वांनाच आहे पापाचं याच्यामुळं. मग सर्वजण काय जाईल, नरकात जाईल. मग याचा अर्थ की काही जणांना देवाच्या वचनांमध्ये काही जणांबद्दल लिहून आहे की जे विश्वासणारे, ये शिष्या जसं मरेगा लेकिन तुझे क्या, मी याला घेऊन जाणार, म्हणजे दुसऱ्या मृत्यूमध्ये याला का बरं मिळणार, तो काही विशेष आहे का? काही लोक विशेष आहे का की ते लोक दुसऱ्या मृत्यूमध्ये जाणार नाही? जो बघतो की दुसरा जो मृत्यू आहे ह्या विशेष लोकांना मिळत नाही, पण भरपूर लोकांसाठी ठरलेलंच आहे. काय कारण आहे? दुसरा मृत्यू काही लोकांसाठी का बरं नाहीये, का बरं काही नाहीये? त्याचं कारण म्हणजे असं की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा म्हणतो की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, याचा अर्थ तो मेला किंवा मरणार, आता तर मरण पावला, जिवंत झाला. जो व्यक्ती म्हणतो की मी पुनरुत्थान आहे, याचा अर्थ तू मरणार असं तू सांगत आहे, तू पुनरुत्थानित होणार असं सांगत आहे. आणि जीवन मीच आहे याचा अर्थ जीवन देणाराही मीच आहे असं तो खात्रीने त्याचं सांगतो. प्रियांनो, मला तुम्हाला थोड्याच वेळा सांगायचं आहे, जास्त वेळ नाही घ्यायचा, की हा दुसरा मृत्यू प्रभू येशू ख्रिस्ताने घेतला, म्हणून त्याच्यावर जे विश्वास करणारे शिष्यगण आहेत त्यांना तो मृत्यू मिळत नाही, म्हणजे त्यांना स्वर्गात घेऊन चालल्या जातो. आज आपण इथं सर्व इथे आलेलो आहोत, ठीक आहे. आपल्या सर्वांना वाटतं की आपण इथून लवकर यांना मयत देऊन जायला पाहिजे. पण काही लोकांना असं वाटत असेल की लवकर हा व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर नाही गेला पाहिजे, आणि देवाला काय वाटतं की नाही, हा माझा शिष्य होता तर हा माझ्याजवळ असला, हा सर्व दुःखातून निघालेला आहे, हा सर्व कष्टातून निघालेला आहे, याने सर्व सहन करून हा आता माझ्याकडे आहे. त्याला चिंता नाही, त्याला आनंद आहे. परंतु चिंता इथे असायला पाहिजे की इथे म्हटलेलं आहे, जे रडतात त्यांच्यासोबत रडा, जे रडतात आहे त्यांच्यासोबत रडा. जसं मी म्हटलं की अवश्य प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूसावर मारण्याकरिता नेत होते, तो पाया रडत होत्या, आमचा गुरु क्रूसावर टांगण्यासाठी घेऊन चालले, यांना रडत होते. म्हणजे माझ्यासाठी रडू नका, तर तुमच्या बालकांसाठी रडा. प्रियांनो, विचार करा की रडणं खूप दुःखाची गोष्ट आहे ना, खूप दुःखाची गोष्ट आहे. पण मी तुम्हाला सांगतो इथे एक वचन आहे प्रकाशित वाक्यामध्ये की तिथे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, ती एक जागा आहे तिथे मी तुम्हाला घेऊन जातोय, तिथे काय नाहीये, आसू नाहीये, रडणं नाहीये. हा भाऊ आपल्या जीवनभर आतापर्यंत दम्याच्या गोळ्या खात होता, तिथं खायची त्याला गरज नाहीये. म्हणजे किती दुःखातून निघून तो सुखात गेला, सुखलोकात गेला. तर मला असं म्हणायचं आहे की हे साध्य कशामुळे झालं? आपण म्हटलेलं आहे पापाचे वेतन मरण आहे, पण हे मरण, आता दुसरं जे मरण विषयी बोलतो आपण, त्यांना मिळणार नाही, हे आम्हाला खात्री आहे. आमच्या मंडळीत होते, एक रविवार सोडला त्याच्या पहिले हे चर्चमध्ये होते, चालणं फिरणं होत नव्हतं, तब्येत खराब होती, माझ्यासाठी प्रार्थना करा म्हणे, आता मला कठीण वाटत आहे. आम्ही केली. त्याच वेळेस असं वाटलं की आता त्यांची तब्येत खूप हलावलेली आहे, पण मनात हा आनंद आहे की तो येशू ख्रिस्त यांना ह्या दुःखातून पार करून त्या सुखलोकात, त्या स्वर्गात घेऊन गेला. पण त्याच्यासाठी त्याला खूप सहन करावं लागलं. येशू ख्रिस्त या जगात जेव्हा आला तेव्हा हे जे जग आहे पापाने भरलेलं होतं, आताही काही कमी पापाने भरलेलं नाहीये. आणि जेव्हा तो आला, तो आपल्यासाठी या जगात राहिला,
त्याने त्या क्रूसावर आपलं जीवन दिलं. देवाचं वचन असं आपण पाहिलंच आहे की पापाचं वेतन मरण आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्तामध्ये काय आहे? अनंत जीवन आहे. अनंत जीवन आहे. आणि हे अनंत जीवन आपल्याला यामुळे मिळालं की जेव्हा आपण पापीच होतो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. एका मुंगीला जर समजवायचं आहे, बाबा तू ह्या रस्त्याने नको जाऊ, आपण माणूस तिला किती समजून सांगण्याचा प्रयत्न करू, समजणार का? नाही. तसंच या मानवाला भरपूर सृष्टीद्वारे वेगवेगळ्या गोष्टींद्वारे समजवण्यात आलं, पण माणूस समजत नव्हता. म्हणून माणसाला माणसाच्या भाषेत समजवण्यासाठी देव येशू ख्रिस्त या जगात जन्माला आला. वचन देहधारी झाला, त्याने आपल्यामध्ये वस्ती केली. तो माणूस बनून आपल्यासोबत देव राहिला आणि त्याचं देवत्व सबूत देण्याचं म्हणजे हा लाजरसच आहे. लाजराला 4 दिवसानंतर जिवंत केलं आणि त्याने त्याच्या भाषेमध्ये आपल्याला समजून सांगितलं. पण एक विधीचं विधान होतं की पापाचं वेतन मरण आहे. त्या विधीचं विधान पूर्ण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त देव माणूस त्या क्रूसावर टांगला गेला. त्या क्रूसावर तो मेला. देवाचं वचन सांगतं की जेव्हा आम्ही पापीच होतो, तो आमच्यासाठी मरण पावला आणि तो 3ऱ्या दिवशी जिवंत झाला. प्रियांनो, त्या पापाच्या मुळे येणाऱ्या मृत्यूचा नाश करण्यासाठी तो त्या क्रूसावर मरण पावला, तो गाडला गेला आणि 3ऱ्या दिवशी जिवंत झाला. हे एक उदाहरण तयार करून गेला. आणि देव स्वतः असा म्हणतो त्याच्या वचनामध्ये की त्याने म्हणजे देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकलौता पुत्र आपल्यासाठी दिला, जेणेकरून जो त्याच्यावर विश्वास करेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त. म्हणजे असं की प्रियांनो, हे जग सर्व पापी आहे आणि या पापातून वाचवण्यासाठी, पापामुळे येणाऱ्या त्या मृत्यूपासून वाचवण्यासाठी स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जागी मरण पावला. आणि जो कोणी आपल्या मुखाने हा विश्वास करेल की प्रभू येशू ख्रिस्त देव आहे, प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर आहे, तो माझ्या पापासाठी मरण पावला, माझ्या पापासाठी त्याने जीव दिला, माझे पाय वाईट गोष्टीकडे गेले होते म्हणून त्याच्या पायात खिळे ठोकण्यात आले, माझ्या ह्या हाताने पाप केले म्हणून त्याच्या हाती खिळे ठोकण्यात आले, ह्या मस्तिष्काने त्याच्यावर वाईट विचार करून स्वतःवर त्याने मृत्यू आणला होता, तर त्याच्या डोक्यावर प्रभू येशू ख्रिस्ताच्या काट्याचा मुकुट ठोकण्यात आला आणि अशा प्रकारे त्याला प्रदर्शित करण्यात आलं. या डोंगरावर त्याला गुलगोताच्या त्याला क्रूसावर चढवण्यात आलं. तर तिथे प्रियांनो हे लक्षात ठेवा, आपले पाप तो घेऊन जात होता. आणि जर आपण आपल्या मुखाने विश्वास करतो की देवाने माझ्यावर प्रेम केलं, मी पापी होतो, आपल्या पुत्राला पाठवून त्याने माझ्यासाठी जीव दिला, असा विश्वास करून मनाने जर कबुली देतो आपण, तर तो प्रभू येशू ख्रिस्त आपले पापे माफ करतो. आपण किती घाणेरडे पाप का केले नसता जीवनामध्ये, ते सर्व तो माफ करतो आणि त्यानंतर आपल्याला एक नवीन जीवन देतो, चांगलं जीवन जगण्यासाठी. आणि जो असा विश्वास करून, पापाची कबुली करून, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करून, त्याला आपला उद्धारकर्ता म्हणून, तारणकर्ता म्हणून स्वीकार करून त्याच्या शरणे जातो, तशा व्यक्तींना दुसऱ्या मृत्यूमध्ये भाग तो देणार नाही. तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवेल तो त्याला मी घेऊन जाईल. या वचनाने एक आश्वासन मी या कुटुंबाला पण देऊ इच्छितो की प्रियांनो, हे व्यक्ती प्रभूवर विश्वास करणारे होते, प्रभूचे भक्त होते, तर आज ते आपल्याला वाटते की मेले नाही, फक्त त्यांचं शरीर आहे इथं, ते घर होतं, शरीररूपी घर होतं, हे घर सोडून ते गेले देवाकडे. या विश्वासाने देवाचं वचन म्हणतं की रडणाऱ्यासोबत रडा, तुमच्या बालकांसाठी रडा, पण याचा अर्थ असा नाही की एखाद्या व्यक्तीचा नाश होतो त्यासाठी रडायचं असतं. या व्यक्ती मेला नाही आहे, हे फक्त शरीर सोडून
गेलेला आहे, नवीन जीवन सुरुवात आहे. हे फक्त शरीर आहे, शरीर मातीचं बनलेलं आहे, आपल्याला मातीच्या हवाले आता करायला जायचं आहे. देव करो या वचनाद्वारे तुम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ, तुम्हाला सांत्वना देऊ, तुमचे मन भरून येऊ की एक दिवस आपण त्यांना त्या स्वर्गात भेटायला जाऊ. एक गीत गाऊया, त्यानंतर पेटीमध्ये त्यांना आपण ठेवून आपण त्यांना